UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री व्हावं ही प्रत्येक नेत्याची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं नाही। मॅजिक आकडा गाठावा लागतो, अजित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती तर योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा दाखवतील, शिंदेंची टीका। मुख्यमंत्री शिंदेंचा स्ट्राईक रेट मोदी शहांमुळे शिंदेंनी वेगळा पक्ष काढून स्ट्राईक रेट दाखवावा, संजय राऊतांचं आव्हान। उद्यापासून 3 दिवस जागा वाटपावर चर्चा, राऊतांची माहिती। काल रात्री माझा मोठा अपघात झाला, मी थोडक्यात बचावलो, पुण्यामध्ये चाललंय तरी काय? पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरून चंद्रकांत पाटलांचा सवाल। स्ट्राईक रेट आणि क्षमता या मुख्यमंत्र्यांच्या जागा वाटपाच्या सूत्राचे माहितीमध्ये पडसाद, अजित पवार गट 80 ते 90 जागांवर ठाम, जागा वाटपावर दादा गटाची उद्या बैठक, सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी भाजपचं 85 ते 90 जागांवर विशेष लक्ष, निवडून येण्याच्या शक्यतेवर जागांचं A, B आणि C वर्गीकरण, भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये वर्गीकरण निश्चित। शिंदे गटाकडून स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी विशेष रणनीती, लोकसभेतील पराभूत उमेदवारांना विधानसभेमध्ये उतरवणार, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता। राज्यभरामध्ये भाविक आज लाडक्या बाप्पाला निरोप देणार, मुंबई पुण्यामध्ये जल्लोषामध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणूक, समुद्रामध्ये रात्री 11:30च्या सुमारास भरती, ओहोटीपूर्वी विसर्जनाचे मंडळाचं उद्दिष्ट। गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात अवजड वाहनांना बंदी, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना शहरामध्ये प्रवेश देण्यात येणार। जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार, सरकारला आता शेवटची संधी, मागण्यांची अंमलबजावणी करा, ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। जरांगेंनी सहकार्याची भूमिका घ्यावी, आरक्षणाबाबत कुणालाही फसवणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। आम्हीही आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार, ओबीसी उपोषणकर्त्यांकडूनही उपोषणाचा इशारा, सगळे सोयऱ्यांसंदर्भात निर्णय घेतल्यास उपोषणानं उत्तर देऊ, ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणी यांचा इशारा। भुजबळांना फक्त दंगली घडवायच्यात, माझ्या एकाही माणसाला खर्चटायला नको, गृहमंत्र्यांना सांगून ठेवतो, उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा इशारा। आधीच्या कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्यांना आरक्षण देता आलं नाही, फडणवीसांनीच मराठा आरक्षण दिलं, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।